सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 150 कोटी रुपयांचे बिल थकीत आहेत। कर्जत तालुक्यातील मागील एका वर्षातील विकास कामांचं बिल हे थकीत आहे। बिल थकल्याने कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आंदोलनाच्या तयारीत आहेत। कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आता सार्वजनिक बांधकाम अधीक्षकांना निवेदन पाठवण्यात आलंय। जीएसटी का जो पैसा इन्होंने यूज़ किया है उसके बारे में भी उन्होंने कुछ डिसीजन लेना चाहिए। हमारा पैसा वो वापर है, उस पर आप यूज़ कर रहे हैं, ये सब आपने करना चाहिए। और जैसे हमारे अध्यक्ष बोले 50% अगर हमको पैसा नहीं मिलता है तो हम उग्र आंदोलन करेंगे और किसी का आत्महत्या न हो इसकी जिम्मेदारी पूरा राज्य शासन लेना चाहिए। येणाऱ्या 15 मार्च येणाऱ्या मार्चला आत्ता जो 9% निधी आलेला आहे, येणाऱ्या पुढचा जो निधी आहे तो साधारणतः 25-30% रेंजमध्ये जर आला नाही तर कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्र आमची जी असोसिएशन आहे, आमचे मिलिंद वानखेडे साहेब, प्रकाशजी पारलीजा साहेब यांच्या समावेत बसून योग्य निर्णय आम्ही येणाऱ्या मार्चला घेऊ। जर 25%चा निधी उपलब्ध झाला नाही तर कर्जत तालुक्याच्या वतीने बेमुदत उपोषण याच कार्यालयामध्ये मॅडमच्या समोर करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।